हाय मंडळी, नमस्कार. स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी मयुरी. तर तुम्ही कशात आणि आपला ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा शेवटपर्यंत. तर तुमच्या सगळ्यांच्या कृपेने ही आपली गोष्ट झालेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने ही गोष्ट झालेली आहे आणि तुम्हाला काय सांगू, सगळं माझ्या मित्रांनो आणि माझ्या सगळ्या बहिणीने, आपल्या सगळे मित्रमैत्रिणी म्हणजे सगळे भाऊ आणि बहिणीच आहेत आपल्या चॅनलवरती. मामा वगैरे मावशा सगळे आहेत. तर मी आज एवढी खुश आहे ना, खूप खुश आहे. मी 2-3 दिवसापासून तुम्हाला सांगितलं होतं की मला शनिवारीच ती बातमी समजली होती बरं का. म्हणजे मी शनिवारी जेव्हा माझ्या मुलाला शाळेतून घेऊन आले ना, तेव्हाच मला फोन आलेला की असं की नाही का, तुमचं हे आलं आहे, कुरिअर आलं आहे म्हणून बरं का. तुमचं कुरिअर आलं आहे म्हणून असं मला फोन आला शनिवारी. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता ना, आणि मग सोमवार मंगळवार ती व्यक्ती आहे ना, पोस्टमन, तो होता सुट्टीवरती. मग आज बुधवारी सकाळी माझ्या मिस्टरांना त्यांनी फोन केला आणि तिथे यायला सांगितलं. मग त्यांनी तिथे येऊन ती गोष्ट दिली, तो आपला कुरिअर दिला. कारण की आपला ॲड्रेस कसं पुण्याचाच आहे, माझ्या आधार कार्डवरून तिकडचा ॲड्रेस दिला. मग तिथेच माझे मिस्टर पुण्यामध्ये घेतले त्यांनी, आणि मला त्यांनी आज व्हॉट्सअप केला. तर मी आज एवढे खुश आहे ना, खूप आहे. ज्या दिवशी मला शनिवारी समजलं ना, त्याच दिवशी मी सांगितलं होतं की आपल्याला एक लवकरच गुड न्यूज सांगणार आहे. पण जोपर्यंत कसं ती गुड न्यूज माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी करू शकत नाही. आणि आता पण कसं, माझ्या मिस्टरांना आज सकाळी गेलं आहे, त्यांनी मला पाठवलं आहे. मी आपली पोस्टला पण टाकलं आहे. तर त्यांनी मला ह्याच्याने म्हणजे व्हॉट्सअपला पाठवलं. माझ्या हातात नाही आलं अजून बरं का, ते त्यांच्याकडे आहे. पण म्हणजे मी सगळं झालं आहे. पण मी म्हटलं चला ही गुड न्यूज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर करावी. तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होतात की काय आपली ताई गुड न्यूज सांगणार आहे, किती दिवस झाले गुड न्यूज सांगणार आहे. आणि गुड न्यूज आपली पेंडिंग ठेवली होती सांगण्यासाठी. सगळ्यांना आतुरता असेल की काय गुड न्यूज आहे बरं का. तर अशी गुड न्यूज आहे. मी तर खूप खुश आहे. आणि हे सगळं मेन म्हणजे सगळी गोष्ट म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे बरं का. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आणि आपल्या देवाचा आशीर्वाद, माझ्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, माझ्या देवाचा आशीर्वाद आहेच माझ्या मागे. पण तुमचा पण सपोर्ट खूप आहे ह्याच्यामध्ये. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ही गोष्ट छान झाली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे, आपली गुड न्यूज म्हणजे अशी आहे, तर माझा यूट्यूबचा गुगल पिन आलेला आहे बरं का. एवढं भारी आहे ना, एवढं आनंद झाले ना, खूप. मी शनिवारी मला समजलं रस्त्यात येतानाच, तेव्हाच मला एवढं भारी आनंद झाला की आपलं नाही का, आपण कष्ट केल्याचं हे असतंच, कुठं नाही कुठं फळ असतंच. कष्टाचं फळ वाया जात नसतात कुणाचे, बरोबर की नाही. मी आज खूपच खुश आहे बरं का. ही गोष्ट होती आनंदाची की आपल्या यूट्यूबचं गुगल पिन आलं हे तुम्हाला सांगण्यासाठी. मी भरपूर 2-3 दिवस आतुरतेने वाट बघत होती. म्हटलं कधी ते येते. त्यासाठी माझ्या मिस्टरांनी आता त्यांनी सांगितलेलं, ते पोस्टमनने सांगितलेलं सोमवारी जा सकाळी, म्हणून सोमवारी पण माझ्या मिस्टरांनी दांडी मारली. मग म्हणते परत सोमवारी नाही, त्यांनी दिवसभर फोन उचलला. मंगळवारी गेलो, मंगळवारी पण नाही त्यांना सापडला. मग आज तो आला, सुट्टीवरती गेला, तर त्याने आज आला. आज पण माझ्या मिस्टरांची दांडी झाली. म्हणजे 3 दिवस, सोमवार मंगळवार बुधवार, अशा 3 दांड्या झाल्या त्यांच्या. पण मी म्हटलं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर मला इथून पुण्याला जावं लागणार होतं पोस्टात. ती गोष्ट आणण्यासाठी मला इथून पुण्याला जावं लागणार होतं, आपलं कुरिअर आणण्यासाठी. पण आपल्या देवाच्या दयेने खूप छान झालं. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पण एवढा खूप छान आहे ना, खूप छान आहे सगळ्यांचा सपोर्ट. तर असंच सगळ्यांनी मला सपोर्ट करा, आपल्या तुमच्या भाचीला, सगळ्या मामांचं आणि सगळ्या मावशांचं, सगळ्या आजोबांचं, सगळ्या आजींचं, सगळ्या काकी मामा कोण आपल्या चॅनलवरती असतील तेवढ्या सगळ्यांचं सपोर्ट राहू द्या माझ्या लेकीला बरं का. माझी लेक ही तुमची पण लेकच आहे बरं का. तर हा चॅनल आपल्या छोट्या बाळाचा आहे, 1.5 वर्षाच्या मुलीचा आहे. फक्त ती छोटी आहे, तिचं चॅनल आहे. पण ते छोटी असल्यामुळे मी तिची आई, मी चालवते चॅनल तिचं. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेला आहे बरं का. अशीच साथ द्या तुम्ही सगळ्यांनी, सपोर्ट शेवटपर्यंत मला. बाकीचे वाईट लोक आहेतच मागे खेचणारी, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, काय नाही. खूप लोकांनी त्रास दिला आहे मला.
तुम्हाला काय सांगू, भरपूर आत्तापर्यंत भरपूर त्रास देतात. मी नाही दुर्लक्ष करते आणि तुम्हाला तर सांगते, ज्याने मला फेक आय डी घेऊन त्रास देता मुद्दाम, ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी पण मला त्रास देत आहे. ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी पण मला त्रास दिला आहे. काल पण एका माणसाने मला त्रास दिला आहे, एका व्यक्तीने त्रास दिला आहे बरं का. त्याच्या चॅनलचं नाव आहे आम्ही कोकणकर MH08 असं आहे. आणि ती व्यक्ती कोण आहे मी त्याच्या चॅनलला जाऊन ओळखलं आहे. आणि त्या व्यक्तीने माझ्या पहिल्या चॅनलला चांगल्या कमेंट करायचा, मोठ्या चॅनलला बरं का. त्याने कदाचित मला ओळखायची चुकी केली असेल. पण दादा, ज्या अर्थी तू काल माझ्या चॅनलला येऊन बोललास जे वाईट गोष्ट, खूप चुकीच्या होत्या त्या गोष्टी. एका छोट्या लेकराच्या चॅनलला येऊन ज्या अशा गोष्टी बोलतोस, कमेंट करतोस, फार चुकीचं आहे, समजलं का. कारण की तू पण एक माणूस असूनसुद्धा, तुझा चॅनल असूनसुद्धा तू चुकीच्या गोष्ट केलीस. ज्या दिवशी ह्याच कमेंट तुला येतील ना, त्या दिवशी तुला कळेल की आपण पण कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्यातरी लेडीजला त्रास दिला होता म्हणून. मी स्क्रीनशॉट मारून तुझ्या चॅनलचं मी व्हिडिओ पण टाकला असता. पण तू जो मूर्खपणा करतोस ना, ते मूर्खपणा मी करणार नाही. कारण की तू दुसऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतोस. पण ज्या दिवशी आत ते डोक्यावरनं पाणी जाईल ना, त्या दिवशी मी बघेन काय करायचं ते. समजलं ना. आम्ही कुणाचं वाईट नाही केलं आणि मी भिकारी नाही आहे रे, समजलं का. भीक मागायला आज 2-2 घराचं रूम भाडं भरतो आहे माझा नवरा, समजलं. पुण्यातलं, इथलं. माझ्या मुलाचं शिक्षण पाणी, माझ्या मुलांचं सगळं आमच्या पेमेंटवरती आहे. तर बोलताना नीट हे करायचं. भीक मागून 200-300 रुपयाची भीक मागून घर चालत नसतं, हे लक्षात ठेव. विचार करून कुणीही, कुठल्याही जेंट्सनी, कुठल्याही लेडीजनी चॅनलवरती, सोशल मीडियावरती एखाद्या लेडीजला, एखाद्या जेंट्सला बोलताना विचार करून बोलत जा. ही जी खुशखबर आहे ना बरं का, ही साधी नाही आहे. आणि हे खुशखबर मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करायला लागते, रक्ताचं पाणी, माहिती आहे का. तुम्हाला जर वाटतं आहे ना हे चॅनल चालवणं सोपं आहे, चॅनल चालवणं सोपं नाही. खूप मेहनत आहे ह्याच्यामध्ये, खूप मेहनत आहे. तुम्ही म्हणता फुकट आहे, खूप मेहनत करावी लागते चॅनलमध्ये, खूप म्हणजे खूपच, समजलं ना. रक्ताचं पाणी करावं लागतं. जसं आपण शेतामध्ये करतो, कंपनीमध्ये करतो, तसंच आहे हे पण. कुठली गोष्ट सोपी नाही आहे, कुठली साधी नाही आहे बरं का. आणि मी वाईट नाही आहे बरं का, मी खूप चांगली आहे. मला फक्त वाईट असं कोण मुद्दाम त्रास दिला ना, मी जशात तसं उत्तर देते. त्याच्यामध्ये माझं काहीच चुकत नाही बरं का. जशात तसं उत्तर देते, त्याच्यामध्ये माझं काहीच चुकत नाही. मी योग्य तिथं उत्तर देत असते बरं का. मी काल पण त्या व्यक्तीला योग्य ते ठिकाणी उत्तर दिलं. मी दिवसभर त्या व्यक्तीचा पाठलाग केला. ती व्यक्ती कोण आहे शोधून पण काढलं. मी चॅनल सर्च केला ना, तेव्हाच मला ती व्यक्ती सापडली, कोण आहे ती. मी तेव्हाच त्या व्यक्तीला टाकणार होते, तिचा स्क्रीनशॉट बनवून व्हिडिओ करून टाकणार होते. पण जाऊ दे म्हटलं, मूर्खाच्या नादाला लागण्यात अर्थ नाही आहे काय. मागं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं जायचं, काय उपयोग नाही. त्याच्यात आणि आपल्यात फरक काय आहे. त्याची अक्कल गुडघ्यात आहे म्हणून आपण पण तसं करायचं का नाही. त्याला जेवढी अक्कल असते ना, एक लहान लेकराचं चॅनल आहे, एक लेडीज आहे चॅनलवरती, आणि आपण काय करायचं. 2 मुलांच्या आई आहेत, त्या लेडीजला त्रास देऊन काय करताय. एक जन्म देणारी आपली पण एक आईच आहे. हां, एवढं जर त्याला विचार असेल तर तो आलून येऊन दुसऱ्याच्या सांगण्यावरून मला अशा वाईट कमेंट केलं नसतं त्यांनी. आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करणारी दुसरी व्यक्ती आहे ना, ती पण त्याच्या चॅनलवरती कमेंट करताना सापडली मला. त्याच्या व्हिडिओच्या खाली कमेंट केलेली आहे त्या व्यक्तीने. त्याचं पण नाव मला माहिती आहे काय आहे ते. पण त्या दोघांचे नाव मी आत्ता फोडत नाही, फक्त त्याच्या चॅनलचं नाव सांगितलं. एका व्यक्तीच्या चॅनलचं नाव सांगितलं, त्यांनी वाईट कमेंट केला. आणि त्यांनी, अरे आम्हाला पण सगळ्या गोष्टी करता येतात, पण काही उपयोग नाही. येताना काही आपण घेऊन येत नाही, जाताना पण आम्ही काहीच घेऊन जाणार नाही. सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहेत बरं का. मला एवढंच, माझं आज आनंदाचा दिवस होता, तरी पण मला हे सांगणं भाग पडलं का, तर सांगावं लागलं मला. मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुठल्याही लेडीजला, कुठल्याही दादांना त्रास देऊ नका चॅनलवरती काय. जसं पेरलं तसं उगवत असतं. प्रत्येकाला कर्माची फळं इथं भोगायलाच लागतात. कर्माची जोपर्यंत फळं भोगत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही इथून. एक बार आम्ही पण माफ करू, सगळे देव माफ करतील, पण तुम्हाला कर्म कधीच माफ करणार नाही. त्यामुळे करताना जपून करा, विचार करा काय आपण करतोय. ज्या व्यक्तीने काल कमेंट केलं त्याला पण लेकरबाळा असतील, कारण की तो आज एवढा वयाने दिसतोय, त्याला पण लेकरबाळा असतील. का रे दादा, तुझ्या पण घरी लेकरबाळा आहेत. तू छोट्याशा लेकराच्या चॅनलवर येऊन अशा कमेंट केल्यास ना, फार चुकीच्या केल्यास.
एवढंच सांगू शकतो मी. आणि धन्यवाद सगळ्यांना. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा.